हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 26 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय, जो ट्विस्ट पाहून तुमच्याही डोळ्यात आनंदाश्रू येतील. तुम्ही सुद्धा खूप खुश व्हाल. कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न झालंय. दुष्यंतने कृष्णाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय आणि आढळरावांनी चक्क कृष्णाचं कन्यादान केलं. मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लग्नाच्या मंडपात कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही नसतात. सगळ्यांची चर्चा सुरू असते. तेव्हा जयकांत बाजाबाईंना म्हणतो, काकी साहेब, जेव्हा मी या मंडपात नव्हतो, हळदीच्या दिवशी मी नव्हतो, तेव्हा दुष्यंतने माझी जबाबदारी घेतली होती आणि कृष्णाशी लग्न करायला तयार झाला होता. तसंच मी आता जबाबदारी घेतो. येथे दुष्यंत नाहीये तर मी कृष्णाशी लग्न करतो. मी तिचा नवरा म्हणून उभा राहतो. बाजाबाई चांगलीच खुश होते. तर दलपत हा जयकांत चिडून म्हणतो, जयकांत शेठ, थोडं गप्प बसा. येथे काय घडतंय कोणालाच कळत नाहीये. तर मैनावती सगळा दोष बाजाबाईवर देण्याचा प्रयत्न करते की बाजाबाई, तुम्हीच दुष्यंतला पळून लावलं असेल, कारण लग्न होण्याच्या आधी तुम्हीच त्याला भेटायला गेला होतात. तुम्हीच त्याला लग्न करू नको असं सांगितलं असेल आणि आता काय करायचं हे तुम्हीच ठरवा. तेव्हा बाजाबाई ही संपूर्ण गावकऱ्यांसमोर जयकांत आणि कृष्णाचं लग्न होईल अशी घोषणा करणार. त्याच वेळेस कृष्णा तेथे येते आणि म्हणते, थांबा बाजाबाई, कोणतीही घोषणा करण्याची गरज नाहीये, कोणताही निर्णय सांगण्याची गरज नाहीये. आता मी माझ्या आयुष्याचा निर्णय घेतलाय. हे ऐकून सावित्री खूप चिडते आणि म्हणते, तुला काही कळतं का? पण आपण घरी नाही होत, कृष्णाशी असं बोलू शकत नाही. येथे सगळे गावकरी आहे. हे पाहून सावित्री लगेच आपला स्वर बदलते आणि म्हणते, कृष्णे, काय करणार? आधी हळदीत तुझं लग्न मोडलं आणि आता लग्नाच्या दिवशी तुझा नवरदेव पळून गेला. लग्नात तुझं लग्न मोडलं. तुझं नशीबच इतकं फुटकंय. आम्ही तरी काय करणार? आजपर्यंत फक्त मी म्हणत होते, पण आता संपूर्ण गाव तुला अवदसा अवदसा म्हणेल. असं कसं ग तुझं नशीब? असं म्हणून सावित्री डोळ्यात पाणी आणण्याचं नाटक करते. तर कृष्णा म्हणते, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, मला नाही फरक पडत. मी स्वतःच्या नशिबाची आणि स्वतःच्या सौभाग्याची परीक्षा घेण्याचं ठरवलंय. माझा दुष्यंत सरकारांवर पूर्ण विश्वास आहे. ते दिलेला शब्द नाही मोडणार. दिलेला शब्द मोडणाऱ्यातले ते नाहीत. त्यामुळे ते नक्की येतील. गुरुजी, तुम्ही मंगलाष्टक सुरू करा. माझ्यासमोर अंतरपाठ ठेवा. जेव्हा मंगलाष्टक संपतील आणि अंतरपाठ खाली येईल, दुष्यंत सरकार नक्कीच माझ्यासमोर उभे राहतील. हा माझा विश्वास आहे. कृष्णाचा हा निर्णय ऐकून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. बाजाबाई, आढळराव यांचा तर विश्वासच बसत नाही. जयकांत माजल्यासारखं म्हणतो, कृष्णे, आणि जर मंगलाष्टक संपल्यावर सुद्धा दुष्यंत आला नाही तर मग काय करशील तू? कृष्णा त्याला उत्तर देते, तुम्ही स्वतःच्या भावाला एवढंच ओळखलंय का? दुष्यंत सरकार असं वागणाऱ्यातले नाहीयेत. ते त्यांचा शब्द नक्की पाळतील. अंतरपाठ खाली येईल, मंगलाष्टक संपतील, तोपर्यंत दुष्यंत सरकार हे नक्कीच तेथे येतील. बाजाबाई या संधीचा फायदा उचलते आणि म्हणते, कृष्णे, तू जसं म्हणशील तसंच होईल. पण जर मंगलाष्टक संपेपर्यंत अंतरपाठ खाली आल्यानंतर दुष्यंत येथे नाही पोहोचला तर मात्र तुझं लग्न झालंच नाही असं समजण्यात येईल. मग दुष्यंत आणि तुझं लग्न तर झालेलंच नसेल, पण जयकांतला सुद्धा मी या पाटावर उभं राहू देणार नाही. त्यालाही तुझ्याशी लग्न करू देणार नाही. तुझं लग्न नाही झालं असं समजण्यात येईल. आणि ती सगळ्या गावकऱ्यांना विचारते, ओ गावकऱ्याओ, तयार आहात का याच्यासाठी? यात मी कोणताच निर्णय नाही घेतलाय. जो कोणता निर्णय घेतलाय तो या कृष्णेनेच घेतलाय. गावकरी काहीच बोलत नाही. सावित्री म्हणते, चालेल बाजाबाई, तुम्ही आमच्यासाठी देव आहात. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यासाठी मी तयार आहे. कृष्णाचं लग्न झालंच नाही असं आपण मानूया. कृष्णाला खूप वाईट वाटतं. बाजाबाई म्हणते, तर मग चला सुरू करा गुरुजी. अंतरपाठ धरा आणि मंगलाष्टक सुरू करा. कृष्णा पाटावर जाऊन उभी राहते. इकडे दुष्यंत गौतमीवर खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत आणि मी त्या मुलीला वचन दिलंय. तेव्हा गौतमी खूप चिडते आणि म्हणते, आणि मला दिलेल्या वचनाचं काय? तू मला फसवलंय. तू माझ्याशी लग्नाचं वचन दिलं आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय का? दुष्यंत चिडून म्हणतो, तुला कळत कसं नाही? तू चुकीचं वागलीये. तू काय केलंय तुला समजतंय का? माझा विश्वासघात केलाय. त्यामुळे तूच आपल्यामधली सगळी वचनं मोडलीत.
त्यामुळे मी तुझ्याशी लग्न नाही करणार आणि माझ्या आईचा शब्द माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. गौतमी पुन्हा एकदा दुष्यंतला घोळात घेण्याचा प्रयत्न करते. दुष्यंत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी माझ्या वडिलांची शपथ घेते, मी परत असं नाही वागणार. मी तुझ्यावर खरं प्रेम केलंय. पण गौतमीचे वडील या जगात नसतात म्हणजे ती आता सुद्धा खोटी शपथ घेत असते. दुष्यंतवर तिचं प्रेम आहे असं खोटं सांगत असते. दुष्यंत म्हणतो, तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. पण गौतमी त्याला पुन्हा एकदा प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे दुष्यंत हा इमोशनल होतो. तर इकडे लग्न मंडपात मंगलाष्टकांना सुरुवात झालेली असते. गुरुजी मंगलाष्टक सुरू करतात. शुभविवाहाचा अंतरपाठ, ज्यावर कृष्ण आणि दुष्यंतचं नाव लिहिलेलं असतं, तो अंतरपाठ कृष्णाच्या समोर उभा केलेला असतो आणि कृष्णा आपल्या दुष्यंतची सौभाग्याची वाट पाहत असते. तिला विश्वास असतो की दुष्यंत नक्की येणार, तो आपला शब्द नक्की पाळणार. एकूणच हा सीन खूप इमोशनल आहे आणि तुम्हाला सुद्धा तो खूपच आवडेल या शंका नाही. भक्ती ही कृष्णाकडे पाहत असते. कृष्णाचं लग्न होईल की नाही, दुष्यंत सरकार येईल की नाही याची भक्तीला खूप काळजी वाटत असते. सावित्रीच्या मनात मात्र लड्डू फुटत असतात. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. कृष्णाचं लग्न मोडलं याचा तिला एकदम असुरी आनंद झालेला असतो आणि ती कृष्णाच्या डोक्यावर अक्षता टाकत असते. आढळरावांना मात्र खूप दुःख झालेलं असतं. आता काय होईल, दुष्यंत येईल की नाही म्हणून ते खूप दुःखी असतात. बाळाबाईच्या चेहऱ्यावर सुद्धा मास दिसत असतो, तीही खुश असते. पण कृष्णा मात्र आपल्या दुष्यंतची वाट पाहत असते. तिला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात. दुष्यंत याने सगळ्या गावासमोर आपल्याला लग्नाचा शब्द दिला होता. त्यानंतर स्वतःची उष्टी हळद मला लावली होती. जेव्हा हळदीच्या कार्यक्रमात मी दारू पिऊन झिंगले होते, दुष्यंतने बाळाबाईच्या विरोधात जाऊन माझी बाजू घेतली होती. कृष्णाला हे सगळं आठवत असतं. गुरुजी एकानंतर एक अंतरपाठाचे कडवे घेत असतात आणि कृष्णाच्या लग्नाला सुरुवात झालेली असते. पण तिचा नवरदेवच तेथे नसतो. बाळाबाई चांगलीच खुश असते आणि ती दलपतकडे इशारा करते. दलपत तिला विचारतो, बाळाबाई, दुष्यंत सरकारांना खूप फोन केले, आपल्या माणसांना सुद्धा ते कोठे सापडले नाहीत, ते नेमके कोठे गेलेत? तर बाळाबाई सांगते, मला माहितीये दुष्यंत कोठे गेलाय. बाळाबाईला आठवतं की जेव्हा दुष्यंत गौतमीचा व्हिडिओ मेसेज पाहत होता की मी जीव देईल जर तू दुसऱ्या मुलाशी लग्न केलं तर, मी विष पिल, तेव्हा बाळाबाई तेथे आली होती आणि तिने दरवाजातून हे सगळं ऐकलं होतं. गौतमी दुष्यंतला जीव देण्याची धमकी देते, ती हे लग्न मोडते म्हणून बाळाबाई चांगलीच खुश झाली होती. आणि आता त्या गौतमीमुळे ही भिकारडी उकिड्यावरची कृष्णा आपल्या घरात येणार नाही, ही बॅग आपल्या नशिबी पडणार नाही, आपल्या मुलाच्या नशिबी पडणार नाही. म्हणून बाळाबाईला खूप आनंद झालेला असतो. तिचा विश्वास असतो की दुष्यंत काही परत येत नाही, तो गौतमी बरोबर निघून जाईल आणि कृष्णाशी लग्न करायला येथे येणार नाही. त्यामुळे बाळाबाईच्या चेहऱ्यावर सुद्धा असुरी आनंद दिसत असतो. कृष्णाला मात्र आपल्या सौभाग्यावर, दुष्यंतवर विश्वास असतो. देवी आईवर विश्वास असतो, जिने तिला कौल दिलेला असतो. एकानंतर एक कडवी होत असतात आणि मग शेवटचं कडवं सुरू होतं. भक्ती म्हणते, कृष्णे शेवटचं कडवं सुरू झालंय, अजूनही दुष्यंत सरकार आलेले नाहीत. कृष्णा सुद्धा घाबरलेली असते, पण ती विश्वास ठेवून असते. गुरुजी शेवटचं कडवं म्हणतात. जयकांत कृष्णाकडे खूप आनंदाने पाहत असतो. हिचं लग्न मोडलंय म्हणून तोही खूप खुश असतो. आणि मग शेवटचं कडवं होतं. सगळेजण कृष्णावर अक्षदा फेकू लागतात आणि अंतरपाठ खाली येतो. कृष्णा जड डोळ्यांनी वरती पाहते, डोळे वर करते तर तिच्या समोर चक्क दुष्यंत उभा असतो. दुष्यंतला पाहून कृष्णाला अत्यानंद होतो. तिच्या आयुष्यातील हा सर्वात जास्त आनंदाचा क्षण असतो आणि तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. दुष्यंत सुद्धा कृष्णाकडे पाहतो आणि दुष्यंतला आलेलं पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. बाळाबाईचा चेहरा पाहण्यासारखा होतो. जयकांत हा तर वेड्यासारखा दुष्यंतकडे पाहू लागतो की हा अचानक कसा काय प्रकट झाला, त्याचा विश्वासच बसत नाही. मैनावती, सावित्री या दोघींनाही जबर धक्का बसतो. तर भक्ती खुश होते आणि तिच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागतात. कृष्णा रडू लागते. आढळराव हे देवाचे आभार मानतात की दुष्यंत हा वेळेवर परत आला. सगळेजण खूप खुश होतात. गावकरी आनंदाने टाळ्या वाजू लागतात. कृष्णा ही आनंदाश्रू ढाळू लागते, रडू लागते. तर दुष्यंत तिला डोळ्यातून विश्वास देतो की मी आलोय
आणि मी माझा शब्द पाळलाय. दुष्यंतला आठवतं की त्याने गौतमीला चांगलीच लाथ मारलीये. तो गौतमीला म्हणतो, तू माझ्यासाठी मेलीयस, तुला काय करायचं ते कर, जीव द्यायचा असेल तर जीव दे, मला नाही फरक पडत. मी ज्या मुलीला शब्द दिलाय, मी होणाऱ्या बायकोसाठी हे करतोय आणि ज्या मुलीने माझा विश्वासघात केलाय तिच्यासाठी मी माझ्या होणाऱ्या बायकोला दिलेला शब्द नाही मोडू शकत, असं म्हणून तो गौतमीला सोडून आला आणि लग्न मंडपात पोहोचलाय. कृष्णाच्या समोर उभा राहिलाय. कृष्णा त्याच्या गळ्यात, दुष्यंतच्या गळ्यात वरमाला घालते. बाळाबाईला खूप राग येतो, पण ती काहीच करू शकत नाही. सगळेजण टाळ्या वाजू लागतात. जयकांतचा चेहरा सुद्धा पाहण्यासारखा झालेला असतो. दुष्यंत कृष्णाच्या गळ्यात वरमाला घालतो. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात. जरी दुष्यंत या लग्नापासून खुश नसला तरी सुद्धा दिलेला शब्द पाळायचा असं त्याने ठरवलेलं असतं. सावित्रीला खूप राग आलेला असतो. काय करावं हे तिला कळत नाही. गुरुजी म्हणतात, चला आता कन्यादानाचा विधी, मुलीच्या आईवडिलांनी पुढे या. सावित्री खूप चिडते आणि मनातल्या मनात विचार करते, कन्यादान आणि ते सुद्धा या कृष्णेचं मी बिलकुल नाही करणार, आणि ती चक्क लग्न मंडपातून निघून जाते. सगळेजण कन्यादानाच्या विधीसाठी खोळंबलेले असतात. गुरुजी म्हणतात, मुलीच्या आईवडिलांना कन्यादानासाठी बोलवा. तर मैनावती म्हणते, कसले आईवडील गुरुजी, मुलीला वडील नाहीयेत, त्यांना कुठे शोधून काढायचं, जे होते तेही देवाघरी गेले, आणि जी आई आहे ती सुद्धा मानलेली आहे, ती सुद्धा आता लग्न मंडपात नाहीये. भक्ती आणि बंब्या सावित्रीला शोधायला जातात की ती पाणी प्यायला गेली असेल. कृष्णा सुद्धा सावित्रीला सगळीकडे शोधू लागते, पण सावित्री त्या लग्न मंडपातून आधीच निघून गेलेली असते. बंब्या आणि भक्ती सावित्रीला सगळीकडे शोधतात, पण ती कोठेच नसते. मैनावतीची बडबड सुरूच असते, बाई ग, या कृष्णाचं नशीब कसंय, आता तिचं कन्यादान कोण करणार, तिची आईच येथे नाहीये, मग तिचं कन्यादान होणारच की नाही. जसं पिंडाच्या वेळेस खोटा कावळा उभा करतात, तशी एखादी सुपारी एखादा खोटा बाप उभा करायचा का, असं म्हणून ती कृष्णाची चेष्टा करते. कृष्णाला खूप वाईट वाटतं. तर बाजाबाई सुद्धा चांगलीच खुश झालेली असते. कृष्णाला कळतच नाही की काय करायचं. गुरुजी म्हणतात, जर आई वडील नसतील तर भाऊ, काका, मामा कुणीही चालेल. कृष्णा सांगते, गुरुजी मला वडील नाहीयेत, मला फक्त एक भावासारखी बहीण आहे. तर गुरुजी म्हणतात, बहीण कन्यादान नाही करू शकत, तुला दुसरं कुणीतरी उभं करावं लागेल. बाळाबाई एकदम माजल्यासारखी म्हणते, कृष्णे, तसं तर तू संपूर्ण गावाला मदत करते, पण आता या गावातलं कुणीच उभं राहत नाहीये तुझं कन्यादान करण्यासाठी. असे कसे गावकरी, तुला कुणीच मदत करायला तयार नाहीये. कृष्णाला खूप वाईट वाटतं. मैनावती म्हणते, एखादी सुपारी नाहीतर एखादा नारळ ठेवा बाप म्हणून. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. दुष्यंत खूप चिडतो आणि मैनावतीकडे रागारागाने पाहू लागतो. तेव्हा भक्ती आणि बंब्याला सावित्री सापडतच नाही. हे दोघे येतात आणि सांगतात की आई कोठेच नाहीये. तेवढ्यात आढळराव उभे राहतात आणि म्हणतात, गुरुजी, जर जमत असेल, शास्त्रात परवानगी असेल तर मी कृष्णाचं कन्यादान करू शकतो का. कृष्णाला खूप आनंद होतो. तर बाळाबाई, दुष्यंत, जयकांत यांना जबर धक्काच बसतो. गुरुजी सांगतात, करू शकता ना, सासरा बापच असतो, तुम्ही नक्कीच कृष्णाचं कन्यादान करू शकतात. आढळरावांना खूप आनंद होतो. कृष्णाच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू येतात. तीही खूप खुश होते. आढळराव स्टेजवर येतात आणि कृष्णाला म्हणतात, कृष्णे, मी काही तुझा बाप नाहीये, पण आज मला शास्त्राने परवानगी दिलीये तुझं कन्यादान करण्याची. तुझं परमिशन असल्याशिवाय, तुझी परवानगी असल्याशिवाय मी तुझं कन्यादान नाही करणार. आणि जर तुम्हाला परवानगी दिली ना तर मी तुला वचन देतो, आज तू माझ्या घरची सून म्हणून घरात येतेय, पण जोपर्यंत आढळराव जिवंत आहे ना तोपर्यंत एक बाप म्हणून मी तुझ्या पाठीशी उभा राहील, तेही खंबीरपणे. कृष्णाला खूप आनंद होतो. पण दुष्यंतला मात्र आढळरावांचा राग आलेला असतो आणि बाळाबाई सुद्धा आढळरावांकडे रागारागाने पाहत असते. कृष्णा म्हणते, मी तर स्वतःला नशीबवान समजते की तुमच्यासारखा माणूस माझं कन्यादान करतोय. तुम्ही नक्कीच कन्यादान करा. आढळराव खूप खुश होतात आणि म्हणतात, पहा गुरुजी, माझ्या मुलीने मला परवानगी दिली आहे कन्यादान करण्याची. दुष्यंत चिडून म्हणतो, चला लवकर, चांगुलपणाचं नाटक करून झालं असेल तर कन्यादान करा. सगळे खोळंबलेत. आढळराव चिडून म्हणतात, हो खरं बोलतोय तू, एवढ्या वेळ सगळे खोळंबलेच होते. दुष्यंत गप्प बसतो. आढळराव पाटावर बसतात. तेव्हा गुरुजी हे बाळाबाईला म्हणतात, बाळाबाई, तुम्ही सुद्धा त्यांच्या बाजूला बसा, जोडीने कन्यादान करा.
बाळाबाईला खूप राग येतो, पण ती संपूर्ण गावकऱ्यांसमोर काहीच बोलू शकत नाही आणि नाईलाजाने ती आढळरावांच्या बाजूला येऊन उभं राहते आणि मग कन्यादानाच्या विधीला सुरुवात होते. आढळराव आणि बाळाबाई हे दोघे मिळून कृष्णाचं कन्यादान करत असतात. कृष्णाच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. गुरुजी एकानंतर एक विधी सांगत असतात, मंत्र म्हणत असतात. आढळराव कृष्णाकडे खूप प्रेमाने पाहतात. त्यांच्या डोळ्यात तुम्हाला एका बापाची माया दिसेल. कृष्णाच्या डोळ्यात आपलं दुष्यंतशी लग्न होतंय. आढळराव बाळाबाई आपलं कन्यादान करताय याचा आनंद असतो. तर दुष्यंत हा कृष्णाकडेच पाहत असतो, पण त्याच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही भावना नसतात. गुरुजी सांगतात की चला आता नवऱ्या मुलाचा हात नवरी मुलीच्या हातात द्या. आढळराव दुष्यंतचा हात पकडतात. दुष्यंत त्यांच्याकडे रागारागाने पाहतो. आढळराव कृष्णा आणि दुष्यंतचा हात एकमेकांच्या हातामध्ये देतात. कृष्णा खूप खुश होते. दुष्यंतच्या डोळ्यात कोणत्याही भावना नसतात. तर बाळाबाई खूप चिडते आणि जयकांतच्या डोळ्यात तर पाणीच येतं. तो रागाने लालबुंद झालेला असतो, पण त्याच्या हातात काहीही नसतं. त्याच्या नजरेसमोर कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होत असतं. कृष्णा ही दुष्यंतकडे आयुष्यभराची साथ मागत असते. दुष्यंत सुद्धा ती द्यायला तयार असतो, पण फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून, औपचारिकता म्हणून. त्यात कोणतंही प्रेम नसतं. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गौतमी दुष्यंतचं लग्न कोणाशी होतंय हे पाहण्यासाठी लग्न मंडपात येईल आणि तेव्हा कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होतंय हे पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकेल. तिला जबर धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर येणाऱ्या काही एपिसोडमध्ये कळेलच. परंतु तोपर्यंत हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येतील. खूप खूप धन्यवाद.